गुड मॉर्निंग एव्हरीवन. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ब्लॉग्समध्ये. आणि सकाळच्या पारी मस्त मस्त निहारी विथ माय हार्ली डेव्हिडसन 440. आणि मित्रांनो, बरेच दिवस झाले कुठे जायला मिळाले नाही आहे सकाळी सकाळी. आणि खूप दिवसानंतर आता आपण पुन्हा एकदा, जसं मी पहिल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आपण सगळ्यात चांगले चांगले नाश्ते तुम्हाला दाखवणार, तर ते दिवस आता जवळ आलेले आहेत. जवळ आलेले नाही, आजच सुरू झालेले आहेत. आजपासून आपण सकाळच्या पारी मस्त मस्त निहारीला पुन्हा एकदा स्वागत करूया. आणि आज सगळ्यात स्पेशल म्हणजे आशू जॉईन झालेली आहे आपल्याला, की आपल्या जीवनाची मजा घ्यायला निघूया मित्रांनो. चलो लेट्स गो. ती काका बघत होते. कंपल्सरी हेल्मेट. मस्त छोटीशी राईड होणार आहे. चलो लेट्स गो आशू. चलो. तर मित्रांनो, फक्त 15 ते 20 मिनिटाची ही राईड होती. आणि आम्ही आलेलो आहे CBD बेलापूर. पाम बीच रोड जिथे संपतो तिथे CBD बेलापूर तिथे लागतं. तर CBD बेलापूरला गौरी कृष्णा हॉटेल आहे. तर आपण त्या रेस्टॉरंटला आज आलो आहे. इथे एक मस्त आणि स्वस्त कॉम्बो मिळतो. खूप टेस्टी असतो. खूप टेस्टी. एवढा टेस्टी असतो मित्रांनो की असं वाटतं ना की सांबार पितच राहावं. आणि आपण आता या रेस्टॉरंटला आलेलो आहे. तर मी तुम्हाला दाखवतो आतमध्ये कॉम्बोमध्ये काय काय मिळणार आहे. आणि कॉम्बोची प्राइस काय असते? कॉम्बोची प्राइस आहे फक्त 100 रुपये. आणि कॉफी तर तुम्ही प्यायला आता अमेझिंग कॉफी मिळते इथे. तर आपण मस्त आता न्याहारीची मजा घेऊया. तर कॉम्बो आलेला आहे. कॉम्बोमध्ये काय काय आहे? कॉफी, पुरी, भाजी, डोसा, इडली, मेदूवडा, सांबार, चटणी. आणि एवढं हे टेस्टी आहे ना मित्रांनो, की बोलायची काय नाही. आणि आता आपण या सगळ्याची मजा घेऊया आणि भेटूया नेक्स्ट लेवलला. मँगलोरियन कॉफी. मस्त मँगलोरियन कॉफीची आता चुस्की घेत कॉफी पिणार आहे मित्रांनो. तर आज मस्तपैकी सकाळच्या पारी मस्त न्याहारी झालेली आहे मित्रांनो. आणि आमचं बिल झालं फक्त 300 रुपये. बिकॉज आम्ही गावा आईस्क्रीम पण घेतलं होतं. आणि कॉम्बो तर एवढा टेस्टी होता. आणि आता पोट फुल झालेलं आहे. आता आपण रिटर्न निघतो आहे. घरी जाऊया की बाहेर जाऊयाची? घरी बच्चू घरी झोपलेला आहे. आणि हे CBD बेलापूरला आहे रेस्टॉरंट गौरी कृष्णा म्हणून. तर मित्रांनो, कधी मुंबईच्या बाहेर जेव्हा आपण फिरायला जातो तर जाता सकाळी इथे ब्रेकफास्ट करून जा. कारण खूप टेस्टी ब्रेकफास्ट असतो इथे. तर 100 रुपयाचा हा कॉम्बो संपून आम्ही निघालो आहे रिटर्न घरी. आपण तर भेटू नेक्स्ट सॅटर्डेला मित्रांनो. आपण असाच सकाळच्या पारी मस्त निहारी. बाय बाय. तर सकाळच्या पारी मस्त निहारी करू मित्रांनो आपण आलेलो आहे नवी मुंबईवरनं गौरी कृष्णा हॉटेलमधनं. जसं मी तुम्हाला सांगितलं, कॉम्बो खाऊन पोट पूर्ण टाईट आहे. आणि ना आम्ही आता घरी पण आलो. आणि आज मला असं वाटतंय नवी मुंबई, पहिली मुंबई, तिसरी मुंबई, सगळ्या मुंबई होणार आहेत. कारण मला घरी आल्यावर कळालं की आशू बोलली की आपल्याला मूवीला जायचं आहे. ते पण कुठे? बोरिवलीला. कुठला मॉल आशू? हा स्काय सिटी मॉल न्यू ओपन झालं. तर आम्ही सकाळी बँड्रा टू
नवी मुंबई म्हणजे बेलापूर, आणि बेलापूरवरनं पुन्हा घरी आलो, फ्रेश झालो आहे आणि झोप पण येत होती. बट आशू बोलली नाही मी तिकीट काढल्यात तर आपल्याला जायचं आहे स्काय सिटी मॉलला बोरिवलीला. तर आता आम्ही बँड्रावरनं पुन्हा आलो आहे बोरिवलीला. तर आपण तुम्हाला आज दाखवूया हे मॉल, हा जो न्यू मॉल ओपन झाला आहे तो. सगळ्यात मोठी गोष्ट की इथे पार्किंग फ्री आहे. तर मित्रांनो चला बघूया आज आपण कुठला मूवी. आणि हा थिएटरमध्ये काय विशेष आहे? काहीतरी स्पेशल आहे म्हणजे स्पेशल असं नाही, काहीतरी नवीन ओपन झालंय तो नवीन थिएटर ओपन झाला. तर आपण मला ऍक्च्युली थिएटर बघायचं होतं. थिएटर बघायचा, पिक्चर मध्ये काय इंटरेस्ट नाही तिला, आणि जसा पण तिला पिक्चर मध्ये इंटरेस्ट नसतो. पण तरी सुद्धा चला ठीक आहे, बायको खुश तर आपण खुश, आणि तुम्ही खुश तर मी खुश. चला लेट्स गो. याच्यामध्ये काय जे ऍक्टर्स आहेत त्यांच्यासोबत का त्या थिएटरमध्ये असं वेगळं काय आपला गेटी गॅलेक्सी मस्त मित्रांनो लहानपणापासूनचा. अरे सगळ्यांच्या बोलतात ना सगळे गेटी गॅलेक्सी थिएटर ना. तर मित्रांनो सगळे तुम्ही गेला असालच. तिथली पब्लिक सगळी कशी आहे म्हणजे सगळ्यांच्या शिट्ट्या टाळ्या या सगळ्या याच्यामध्ये पिक्चर बघायला मजा येते. आता इथे शांततेमध्ये असणार, झोपून बघायचंय का काही मला वाटलेलं त्याच्यामध्ये काय एवढी मजा नाही मित्रांनो. पण तरी सुद्धा आपण करूया. अरे आजू खरी मजा त्याच्यातच आहे. तू प्लाझा थिएटरला गेली आहेस का घरी? कुठला नाही. मी देवदास पिक्चर बघायला गेलो प्लाझा थिएटरला. जेव्हा जेव्हा शाहरुख दारू पिऊन पडायचा ना तेव्हा पब्लिक देवा देवा असे करायचे. मी नाही गेली. चल थोडीशी कॉफी तर घेऊया कुठे. तर आपला शो आहे मित्रांनो 12:40 आणि आता वाजलेले आहेत 11:15. तर आपल्याला आता पाऊण तास तरी आहेच, म्हणजे 1 तासच पकडून चालू आहे. तोपर्यंत आपण टाइमपास करूया. कॉफी हे काय घेतला तू? ॲक्लेर हे तुझं ओरिजिनल सिंक आहे. आणि चिकन विंग्स. थोडा टाइमपास मित्रांनो. चिकन विंग्स माझ्या बायकोला खूप आवडतात, पण ती तुमच्यासमोर नाटक करे खायला काही शी. चलो तर मला खायचंय. थोडासा आपण एन्जॉय करूया. थोडं भरपूर खाल्लंय, ॲज अ टाइमपास म्हणून घेतला मी. ठीक आहे, आता भेटू डायरेक्ट आपण सिनेमा हॉल. ओ वाव, हे मस्त आहे ना वरती. अच्छा, there is more time or what? Oh wow, this is so beautiful. Washroom is so beautiful. Cool, beautiful washroom. छान, very pretty. मला हे खूप आवडलं, हे खूप छान. थिएटरमध्ये एंटर केलेलं आहे, बट ना काय बोलतात ते आम्ही खूप लवकर आलो आहे. आणि मग एवढं इथे असं प्लेझंट आणि असं छान वाटतं ना. हे 2 स्क्रीनसाठी एवढं थिएटर असं मस्त बनवलं, एकदम छोटंसं एकदम म्हणजे भारी थिएटर. तुला आतमध्ये पण आवडणार, खूप सुंदर. तर हे मी तुम्हाला दाखवू थिएटर. बघा छोटासा मस्त पूल टेबल. वेटिंग करता करता पण तुम्ही खूप सारे इथे गेम्स आहेत, पण टाइमपास करू शकता. सगळे आपले दिग्गज कलावंत, सगळ्यांची छोटासा कॅफे आहे. आणि असं छान केलं, म्हणजे असं कंटाळा नाही द्यायच्या की असं नाही वाटतं की लवकर मूवी चालू व्हावा. तर नाही, थोडं बसलं टाइमपास चालला. ज्याच्याकडे फुरसत आहे ना त्याने फुरसतमध्ये इथे. फर्स्ट टाइम आपण कुठल्या तरी टाइमावर पोहोचलोय. फर्स्ट टाइम आशू मूवीसाठी एक्साइटेड. नाही, मी मूवीसाठी नाहीये. आय एम टेलिंग यू फ्रॉम मॉर्निंग. आय एम टेलिंग यू आय वॉन्ट टू सी दी थिएटर. या मॉल पण नवीनच आहे. मॉल पण एक्सप्लोर करायचा होता. सकाळी आम्ही थोडंसं केलं, पण या मूवीच्या नादात आम्ही थोडं फास्ट आलो.
Oh, lovely. Very nice, very nice. Oh. Upstairs it is. तर आजचा दिवस इथेच संपत नाही आहे. आत्ताशी अर्धा दिवस झालेला आहे, झोप खूप आली आहे. बट आज आता विचार केला मी नाही, आता आजचा पूर्ण दिवस असाच करायचा. आणि आता मूवी संपलाय आणि एवढा ऑसम थिएटर होतं, तर तुम्ही पण इथे या. थोडं एक्सपेन्सिव्ह आहे पण मस्त होतं. आणि मी आतमध्ये जास्त व्हिडिओ कंटिन्यू करू शकलो नाही कारण कॉपीराईट येतं, तर त्याच्यामुळे मी आतमध्ये जास्त काय फक्त फोटोग्राफ्स वगैरे केले. पण खूप मजा आली. आम्ही बिर्याणी ऑर्डर केलेली. बट नाईस, छान होतं. हा, बिर्याणी वर टेस्टी. एमिरेट्सच्या फ्लाईट सारखं असं फील आहे त्याच्यामध्ये त्या थिएटरमध्ये. तर तुम्ही पण इथे नक्की हा, एकदम छान वाटत होतं. तर आता बच्चू घरी झोपलेला आहे आणि आता आम्ही बच्चूकडे आलेलो आहे आणि बच्चूला घेऊन संध्याकाळी गार्डनमध्ये जायचं. जर मला वाटलं की ब्लॉग बनवू तर मी पुढे व्हिडिओ कंटिन्यू करेल, नाहीतर इथेच ब्लॉग बघा थांबवतो. बाय बाय. चलो लेट्स गो. आता खूप